तर मित्रांनो इकडे ॲक्युप्रेशर पथ आहे आणि इकडे चप्पल न घालता चालायचं आहे. तर आता आपण जरा चालूया. इकडे नाही ना खालून आहे बघ, इथं गॅप आहे बघ. हो दिदी झोपली झोपली. तर मित्रांनो इथे आहे ना फोटोशूट करण्यासाठी फुलपाखरू लावलेले आहे लोखंडाचे. बघा दिदी बसले ना, तर दिदीचे मी फोटो काढले आहेत. दिदी बस इथं थांब, बसून राहा, हलू नको. ते बघा अशा प्रकारे. नमस्कार मित्रांनो, तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. कसे आहेत सर्वजण, मजेत ना? तर मित्रांनो मी आलेलो आहे चेंबूरला, डायमंड गार्डनला. आणि माझ्यासोबत आहे दिदी. इकडे बघ. ॲक्च्युली आमचा प्लॅन होता राणीच्या बागेत जायचा, पण राणीच्या बागेमध्ये सिंह आलेला नाही. आम्ही कमीत कमी 3 ते 4 वेळा राणीच्या बागेत जाऊन आलो आणि आता ठरवलं आहे ज्या वेळेला सिंह येईल तेव्हाच राणीच्या बागेत जायचं. तर मित्रांनो आता वाजलेलं आहे 3:45 आणि आम्ही 4:45ला आलेलो आहे आणि गार्डन सुरू होतं 4ला. तर आतमध्ये कसं गार्डन आहे मी तुम्हाला दाखवतो. काय कुठे? आता गेट उघडेल 4 वाजता. किती? 4 वाजता तेव्हा आतमध्ये जायचं. त्याचं पण टायमिंग आहे तिथू आतमध्ये जायचं. मागेच लागली आहे, आतमध्ये जायचं आतमध्ये जायचं. हे डायमंड गार्डनच्या आतमध्ये आलेलो आहे आणि इकडे आलेलं बघा आतमध्ये तुम्हाला E325 हे फायटर प्लेन दिसेल. तुम्हाला मी जवळून दाखवतो. या गार्डनचं नाव आहे स्वातंत्र्य सैनिक कैलासवासी नारायण गजानन आचार्य आणि याला बरेच जण डायमंड गार्डन म्हणून बोलतात. मित्रांनो जसा गेट उघडला ना गार्डनचा तसं आम्ही इकडे आलो झोका झुलायला, कारण नंतर इथं बरीच गर्दी होणार आहे. दिदू कशी आली पळत पळत तू? इकडे बघ इकडे बघ. गेट उघडल्या पहिला आम्ही जरा झोकाच पकडला. ये हळूहळू, इथं पाय अडकतो, पाय लांब करायची तू. ये चल. जा 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 जा. स्लोली स्लोली. हां थांब, उभी राहा. ये सोड, हात सोड. बिंदास, घाबरायचं नाही बाबू. आता येल्लोवालीवरतून या, मधली मिडलवाली जा. ये मिडल वाले, मिडल येल्लो. हाय
ये स्लो ये काय नव्हते वय 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 घाबरते घाबरते. हे बा असं पकडाय साईडला पकड पण काढते. या बाजूला इकडचे आता या बाजूची. हो दिदी झोपली झोपली. जा परत परत जा. झोपू नको आरामात आहे. हा अरे झोपते. ये चल स्लोली स्लोली स्लो 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 स्लो. हां अरे हाय कर हाय. इकडे ये ना खालून आहे. इथं गॅप आहे बघ. हा हा गॅप आहे ना. ये ये हा ये खाली बस. वाक वाकून ये. हा आले हा. दिदू त्यात दगड का टाकलास? हा अरे पप्पा कोणते तोलायला आलं ना तर हे मजबूत होऊन जाणार म्हणून दगड टाकलंय. आणि मग हे तुटणार पण नाही. अच्छा खूप मजबूत केलंस तू दगड टाकून. नाईस. आता दिदीच्या सगळ्या ह्याच्यामध्ये बसून झालेलं झुल्यामध्ये स्लाईडवरती आहे ना. तू कुठे कुठे सगळ्या ॲक्टिव्हिटी केल्यास ना तू? मजा आली? हां काय काय केलं? कशा कशा बसली? काचवर बसली, झुल्यावर बसली आणि धोक्यामध्ये बसली. आणि ते भुलभुलैया होतं ना ते कसं आतमध्ये गेलेलीस. हां बाई पण आली त्यातून मजा आली. आता थोडं आम्ही राऊंड मारतो कारण आम्ही आहे ना जसा गेट उघडला तसा कुठे पळावला आपण गार्डनमध्ये नाही. आपण डायरेक्ट झोकाच पकडला कारण परत तिकडे गर्दी होते आणि मग नंतर झोका भेटत नाही. दिदी बराच वेळ झोक्यावरती झोका घेतला तिने ना दिदू. आणि आता आम्ही जरा गार्डनचा एक राऊंड मारतो आणि तुम्हाला पण दाखवतो गार्डन कसं आहे आतून मधून ते. अरे हा हे काय काय स्टॅच्यू? इकडे एक स्टॅच्यू आहे तसं दिदी करते. कसं स्टॅच्यू कसं आहे तुम्हाला पण तो स्टॅच्यू दाखवतो कसा आहे तो. कसा स्टॅच्यू देजो दाखव इकडे मला दाखव कसा आहे तो. तर हां खतम. तर मित्रांनो इथे आहे ना फोटोशूट करण्यासाठी फुल पाखरू लावलेले आहे लोखंडाचे. हे बघा दिदी बसले ना तर दिदीचे मी फोटो काढले आहेत. दिदी बस इथं थांब बसून राहा हलू नको. हे बघा अशा प्रकारे
खूप सुंदर असं बॅकग्राऊंड आहे फुलपाखरूचं आणि आपण इथे फोटो काढू शकतो. असे बरेच ठिकाणी आहे, तिकडे पण आहे पुढे, ते पण तुम्हाला दाखवतो. हां काय नाही हां 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 काही लडकी पागल हो गई, वेडी झाली अगं डिलीट मारला अगं मारला डिलीट मारला. चल ये इकडे. तर मित्रांनो इकडे ॲक्युप्रेशर पथ आहे आणि इकडे चप्पल न घालता चालायचं आहे. तर आता आपण जरा चालूया आणि दीदीला पण चालूया. चालेल होतं चालत राहा. हो हां हां चल मागे हो जा. मग कसं वाटतं पाहायला? कसं वाटलं पाहायला? हां ती पण एक एक्सरसाइज आहे तुझी. चप्पल घाल तुझी इकडे चप्पल घाल. तर मित्रांनो ॲक्युप्रेशर पथ आहे ना इकडे, ॲक्युप्रेशर पथ तर आम्ही चाललो जरा. खूप छान असं वाटलं, पण रोज काही इकडे येऊन चालणं पॉसिबल होणार नाही. खूप बरं वाटतं. आणि दीदीचे मी 2-4 फोटो काढलेले आहेत. हे बघा इकडे सुंदर असं बॅकग्राऊंड आहे. दीदी तुझे फोटो काढले ना इकडे? हां कसे आले? मित्रांनो मी व्हिडिओ शेवट आता इथेच करत आहे. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक आणि आपला चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. आपण भेटूया पुढच्या व्हिडिओत. तुर्तास